रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांकडे वैधता प्रमाणपत्र असल्यास 1 महिन्यात मिळणार व्हॅलिडिटी. राज्य शासनाचा मोठा निर्णय. मुंबई. विशेष प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्या उमेदवारांच्या कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील जवळच्या नातेवाईकांकडे वडील, सख्खा भाऊ किंवा बहीण आधीच जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट उपलब्ध आहे, त्यांना आता केवळ 1 महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 22 ऑगस्ट 2005 रोजी निर्गमित केला आहे. काय आहे नवीन नियम? जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या कुटुंबातील पितृसत्ताक रक्ताच्या नात्यातील नातेवाईकाचे वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण वैधता प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडले असल्यास समितीने इतर कोणत्याही पुराव्यांची मागणी करू नये. अशा प्रकरणांची पडताळणी करून समितीने प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून 1 महिन्याच्या आत निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. राज्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे हजारो प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशावर आणि नोकरीच्या संधींवर टांगती तलवार असायची. सर्वोच्च न्यायालयाने माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त या प्रकरणात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जात पडताळणीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि वेगवान करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. मात्र ज्या ठिकाणी केवळ नावात साधर्म्य आहे परंतु रक्ताचे नाते सिद्ध होत नाही, अशा संशयास्पद प्रकरणांमध्ये अधिक पुरावे मागण्याचा अधिकार समितीला कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो मागासवर्गीय उमेदवारांचा वेळ आणि मानसिक त्रास वाचणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.